हॅलो गाईज, नमस्कार. मी सुमित पाठक आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता मी आलो आहे तारामती अंध आश्रममध्ये. लहान मुलं असतात, तर माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, त्याच्याकरता मी आज इथं आलेलो आहे. तर आम्ही वाढदिवस बाहेर न सेलिब्रेट करता आम्ही असं ठरवलं की आपण आश्रमामध्ये यावेळेस त्याचा वाढदिवस साजरा करू. तर चला मित्रांनो, तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवतो की आम्ही कसा वाढदिवस साजरा करतो इथे. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण तुमच्या सपोर्टमुळेच आज मी सगळं करू शकतो आहे आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आतमध्ये. हे मित्रांनो, तारामती बापना अंध आश्रम. हे बघा, इथं मुलांसाठी चांगला स्पेस पण आहे. मलाच थोडं लेट झालं मित्रांनो यायला. हे बघा, तारामती बापना अंध विद्यालय. सगळेजण आलेले आहे मित्रांनो, सगळे मित्र आम्ही आलेलो आहे तिथे. अजून आमचा बर्थडे बॉय दिसत नाही आहे. आम्ही सगळेजण आलेलो आहे. हे असं लहान मुलांसाठी इथं सगळी प्रोव्हिजन आहे बघा. पलंग वगैरे, ते सगळे पलंग वगैरेची प्रोव्हिजन आहे इथे. आणि इथं मुलं आहेत बघा. बर्थडे बॉय आला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अभी एक सेकंड बघा मित्रांनो. केक कट करून झालेला आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय यावर्षी. फार जास्त आनंद होतोय की यावेळेस हा बर्थडे माझा मित्र पण विसरणार नाही आणि आम्ही पण विसरणार नाही कसा केला म्हणून त्याचा. फार सुंदर बर्थडे होतोय मित्रांनो. सगळे लहान लहान मुलं आहे मित्रांनो. प्रत्येकानं आश्रमामध्ये आपला वाढदिवस साजरा करावा असं मला वाटतं मित्रांनो. हे सगळे जे मुलं आहेत मित्रांनो, हे टोटल 100% अंध मुलं आहेत. त्यांना बिलकुल काहीच दिसत नाही. टोटल ब्लाइंड आहेत मित्रांनो.
कसं आहे मित्र, जेवण कसं आहे? छान आहे ना? काय नाव आहे तुमचं? नाव काय? गोरख भाऊ. तुम्ही? अजय भाऊ. काही लागलं तर सांगा. तुला वरण पाहिजे? एक मिनिट हा देतो. काय नाव आहे बाळा? स्वराज. का सर यांना शिकवलेलं आहे का? म्हणजे कुठं काय दिलेलं आहे म्हणून ताटामध्ये? त्यांना माहिती आहे की इथं पोळी ठेवायची, तिथं वरण आहे म्हणजे. बाकी यांना बिलकुल 100% ब्लाइंड आहेत का? थोडं दिसणार आहे नॉर्मल. पर्सेंट टक्केवारीमध्ये समजा 40% पुढे. त्यांच्या राहण्याचं सगळं इकडेच समजा पूर्ण सगळं. बर. आता सध्या किती जण आहेत आपल्या इथं? समजा 70 जण आहेत. बर. आता त्यांचं शाळा वगैरे पण इथंच सगळं? काय पाहिजे बाळा? काय? काहीच नको? बरं. छान झालं ना? काय नाव आहे तुझं? बद्री. अरे वा. कार्तिक वाघ, चक्कर. इकडे 100% अंध आहे मित्रांनो हे. बरोबर त्यांचं जातात ते. कशा गप्पा मारतात बघा. किती लहान मुलं आहेत. फार लहान मुलं आहे काही तिथं.
आणि फार छान वाटतं अशा ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय. तर मला तरी असं वाटतं की प्रत्येकानं येऊन अशा ठिकाणी आपण आश्रमामध्ये वाढदिवस साजरा करायला पाहिजे. आणि आश्रमाच्या सरांशी पण आपण बोलणार आहोत. सगळे आपापलं उठून जातं मित्रांनो, एवढी प्रॅक्टिस झालेली आहे मुलांना. दिसत काहीच नाही पण व्यवस्थित जातात ते. आणि फार लहान लहान मुलं सुद्धा इथं, जे पहिलीचे दुसरीचे या वयाचे सुद्धा पोरं आहेत. आता हा मुलगा बघा किती लहान आहे. हंड्रेड 100% आहे का लाईन? जातो व्यवस्थित बरोबर. लगेच लाकड पॉट बीट कपडे सुद्धा ओळखते. कपडे सुद्धा म्हणजे स्वतःचा ड्रेस कोणता आहे काय? नाही म्हणते माझं नाही. अरे बापरे, एवढं म्हणजे सगळंच मोठं हां हां. काही असो त्याचाच शर्ट घालून, बाकी नाही म्हणतो माझं नाहीच. एवढं लहान? हो ना, हो ना. आणि फार लहान लहान मुलं आहे. राहता का आपल्या इथं सगळं व्यवस्थित? कपडे घालणं. मग दिवसभर यांचं काय रुटीन असतं बरं? आपलं 11 ते 5:30 शाळा. हां. सुट्टीच्या दिवशी मध्ये मग खेळणार इथं आतमध्येच समजा आपल्या ग्राउंडवर ना, इथं ग्राउंडवर. 2 एकर ग्राउंड आहे. हो का? हां 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 हां. मोठं ग्राउंड आहे. याला बिलकुल दिसत नाही. लॉकर पूर्ण ब्लाइंड आहे ना? नाराज झाली तुझ्यावर. प्रत्येक दांडगे नाही ना, प्रत्येक दांडगे अजून कोण आणि आपल्याला आपला बेटिंग दाखवायची. फक्त आपण टेबलावर कसं वाजवतो कसं कपाटावर त्याला फक्त दाखवायची आपली. वाजव मन गाणं म्हण आणि मोकळ्या आवाजच मला तर घाबरायचं नाही. चाबी घेतो हातात, चाबी वाटल्या बरं वाजव म्हण. आपण रोज कसं म्हणतो तू खेळताना तसं चल म्हण दाखव. त्याला खुश होते ना मग तिने आनंद झाली. हा म्हण. कोरीचं कोणतं आहे हे घरी? हा EMI ना कोणती ती? बघ तुला जी आवडेल ती म्हणते. तुला जे बोला 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 मोठेपणाने चल म्हणा. चाल बरोबर घे. प्यार
मन 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 महादेवाचा गणपती 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 किती सांगू मी देवाची महती गणपती 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 सारा देवा गणेशाला पूजिते गणपतीचा महादेवाचा गणपतीचा महादेवाचा गणपती 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 किती सांगू मी देवाची महती गणपती 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 सारा देवा गणेशाला पूजिते ओंकारातून सोयी प्रकटली श्री विनायकाची मूर्ती ओंकारातून सोयी प्रकटली श्री विनायकाची मूर्ती नीलकंठाची मनाची मुक्ती मायाची शक्ती नीलकंठाची मनाची मुक्ती मायाची शक्ती भवानी आईचा नीलकंठाचा भवानी आईचा नीलकंठाचा गणपती 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 किती सांगू मी देवाची महती गणपती 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 सारे देवा गणेशाला पूजिते 14 वर्षे रामजीने मी केली ईश्वराची भक्ती 14 वर्षे रामजीने मी केली ईश्वराची भक्ती वनवासात संकटातून दुःखास मिळाली मुक्ती वनवासात संकटातून दुःखास मिळाली मुक्ती रामरायाचा सीताबाईचा रामरायाचा सीताबाईचा गणपती 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 किती सांगू मी देवाची महती गणपती 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 सारे देवा गणेशाला पूजिते श्री विष्णूचे रूप तिरुपती बालाजी दक्षिण श्री विष्णूचे रूप तिथे नांदया खंडित लक्ष्मी मागल्या स्वरूप तिथे नांदया खंडित लक्ष्मी मागल्या स्वरूप गणपतीचा लक्ष्मी मातेचा गणपतीचा लक्ष्मी मातेचा किती सांगू मी देवाची महती गणपती 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 सारे देवा गणेशाला पूजिते याच्यात कसं आहे आता तुमच्यासारखे जर आले तर कनेक्टिव्हिटी वाढून जाते त्याच्यामध्ये. आणि तुमच्यासारखे ते सहकार्य भरपूर करतात त्याने कनेक्टिव्हिटी अजून जास्त टोटल मुलं आहे आपल्या इथं जातील इथं झोपतील पूर्ण ॲक्टिव्हिटी त्यांची पूर्ण ॲक्टिव्हिटी शिक्षणापासून तर रात्रीचं जे काही असेल ते संपूर्ण किती वर्षापासून चालते संस्था? ही जी संस्था आहे ही संस्था 1984 पासून या ठिकाणी हे म्हणजे छोटंसं रोपटं लावलं गेलं या ठिकाणी आणि ते लावलं ते संतालालजी बापू हे समोर जो फोटो आहे ना तर ती 1984 संतालालजी बापना यांचा जो मुलगा होता प्रकाशजी बापना त्यांनी आजपर्यंत चालू ठेवलं पण गेल्या 3 वर्षापासून तेही वाढले आणि त्यानंतर त्यांचे 2 चिरंजीव त्या अद्याप ते पुढे मिळू लागले आणि हे छोटंसं वटवृक्ष आज मोठ्यामध्ये तुम्हाला दिसू लागतं त्यांच्याबरोबर आणि तुम्ही जे हो हो नाही नाही टापटीपणा क्लीननेस स्वच्छ वगैरे आमच्याकडे असतं आणि केअरटेकर असतात आमच्याकडे आणि करून घेतो आपण हो ते तर आहेच एक चॅलेंजिंग जॉब असतो खूप मोठं चॅलेंजिंग खूपच नॉर्मल नको इथं सगळ्यात लहान किती वर्षाचा मुलगा आहे सर तरी पण? आमच्याकडे सगळ्यात लहान म्हणजे 5 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. 5 वर्षापासनं मग 5 वर्षाचा जो मुलगा आहे बरं. तो अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये आणतात शीघ्र निदान उपचार केंद्र जो की त्याचा बुद्धिअंक
तो थांबू नये, त्याची जी मोबिलिटी आहे ती मोबिलिटी थांबू नये, त्याची मोबिलिटी वाढवावी म्हणून त्याला आम्ही 5 वर्षाचा असताना त्याला आम्ही या ग्रुपमध्ये घेतो आणि त्यानंतर पहिलीमध्ये जाईल तर तो 6 वर्षाचा कंप्लीट झाल्यानंतर तो पहिलीमध्ये. आणि कुणाला असा कार्यक्रम आपल्याला इथं करायचा असेल साजरा काही, तर मग त्याची प्रोसेस वगैरे कशी असते आपली? जर तुम्हाला कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर तुम्हाला मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क करावा लागेल आणि त्यांचं नाव आहे निकम सर. बरं, काही नंबर वगैरे सांगू शकता सर आपला? नंबर पाठ नाही आहे पण मी ठीक आहे. तुम्हाला देऊ शकतो. आतापर्यंत इथं 250 ते 300 मुलं नोकरीला जातात. जे अंध होते आपल्या इथले ते 250 मुलं नोकरीला लागलेत आता. शिकून गेलेले मुलं आज 250 ते 300 आज नोकरी करत आहेत. इथून आउट ऑफ झालेले 500च्या आसपास. आउट ऑफ मध्ये पण 500च्या आसपास आहे, पण आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये 350च्या आसपास आमच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यापैकी 300 आज नोकरीला आहे. गव्हर्नमेंट याच्यात लागले. हो, गव्हर्नमेंटमध्ये लागले. गव्हर्नमेंटचे 3% 5% त्यांचे जे राखीव आहेत त्याच्यामध्ये ते आपल्या ॲप्लिकेशन दिल्यानंतर ते लागू शकतात. खेळामध्ये सुद्धा ते प्रावीण्य खेळामध्ये खेळामध्ये आपण कोणते तुमच्याकडे आमच्याकडे क्रिकेटची ट्रॉफी आणली मागच्या वर्षी राज्यस्तरीयला. त्यानंतर राज्यस्तरीय शैक्षणिक स्पर्धा झाल्यात आमच्याकडे, तर त्याच्यात ही 7 विद्यार्थी आमच्याकडे टॉपर आले. बुद्धिबळ वगैरे याच्यामध्ये कथाकथन आहे, ब्रेल वाचन आहे आणि प्रश्नमंजुषा असती, त्याच्यात ही टॉपर येतात. ऑलिम्पिकमध्ये आमचा एक विद्यार्थी आहे वरद टिळक म्हणून, तो स्विमिंगमध्ये दिव्यांग क्षेत्रात. हां, त्याची डिसॅबिलिटी काय होती? त्याची डिसॅबिलिटी जी आहे ती त्याला ऐकू पण येत नाही, थोडं कमी ऐकू येतं, दिसत सुद्धा नाही आणि बोलताना थोडासा अडकतो, म्हणजे मल्टिपल डिसॅबिलिटीमध्ये. तरी त्याने ऑलिम्पिकमध्ये आज स्पर्धेमध्ये त्यांनी टॉप म्हणजे त्याचा गोल्ड मेडल. हो. असे किती विद्यार्थी झाले तुमच्याकडे आतापर्यंत? आमच्याकडे विद्यार्थी आतापर्यंत 50 ते 60 विद्यार्थी असेल की ते खेळामध्ये. आणि आता नुकताच आमचा एक माजी विद्यार्थी आहे सपकाळ म्हणून, कृष्णा सपकाळ, तो चौक्यात राहतो. इथं चौकात जो आहे ना इथं, ज्यावेळेस तो या ठिकाणी आला, सगळ्यांना भेटलं, आमच्या मुख्याध्यापकांनाही भेटलं, त्यावेळेस त्याने सांगितलं की जोपर्यंत मी क्लास 1 अधिकारी होत नाही तोपर्यंत मी शाळेत पाय ठेवेल. शाळेत पाय ठेवेल तर क्लास 1 अधिकारी होऊनच येईल. आणि त्याचं ध्येय आहे आणि तो त्या ध्येय उद्दिष्ट साध्य तो करतोय आणि तो करणारच. आणि त्याचा आत्मविश्वास आणि त्याची जी प्रबळ तेवढी निश्चय आहे त्याच्या हिशोबाने तो करणारच. आता इथं 70-75 मुलं आहे आपल्या इथे, तर इथं मॅनपॉवर किती आहे? म्हणजे आता स्टाफ आपला मॅन पॉवर आहे शिक्षक मिळून 18 जण आहेत सगळेजण. 18. त्याच्यामध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग टोटल स्टाफ. हां, त्याच्यात आमच्या स्वयंपाकी मावशी आहे, मोलकरी मावशी आहे, त्यांचा केअरटेकर आहे, सफाईगार आहे. आता यांचं जेवणाचं रुटीन वगैरे मग कसं असतं बरं? रुटीन बघा, सकाळी उठले की प्रांतविधी जो असतो आपला बरोबर ते आटपून त्यांचं एक दूध असतं, दूध आणि बिस्किट ते खाणार. लगेच 8 वाजता ते त्यांचा अभ्यासला बसतात, स्टडी वगैरे. 9:30पर्यंत कोणी 10पर्यंत करतात, कोणी खेळतं थोडंफार, अर्धा-पाऊण तास खेळायला देतो आपण. पुन्हा 10ला जेवायला बसणार, 10 ते 10:30 दरम्यान ते जेवण करणार. जेवण झालं की मग ड्रेस चेंज करणार, शाळेचा ड्रेस घालणार आणि त्यानंतर असेंब्लीला ते तयार होणार 11 वाजता. 11 ते 5:30पर्यंत आपली शाळा चालते. त्याच्यात 2 वाजता आमचा मुलांना नाश्ता करतो, कारण की 10ला जेवण केलेलं असतं आणि डायरेक्टली आपण 6ला जेवण देणार तर तो मधला जो गॅप असतो तो भरपूर लागतो. त्याच्यामुळे आम्ही 2 वाजता त्यांना नाश्ता देतो. नाश्ता दिला की मध्यंतरी केव्हाही त्यांना भूक लागली की तुमच्यासारखे जे डोनर देतात बिस्किट वगैरे, तर त्यांच्याकडे
सफिशियंटली 3-3, 4 पुढे असतातच त्यांचे हां असतातच. आणि भूक लागली तर मग ते सहज ते बिस्किट पुडा वगैरे ते खातच. हां शाळेत बी आले तर खिशात घालतील, खाऊन घेतील आणि ऐकतील. तर आता इथं डे नाईट किती जण असतात, म्हणजे रात्रीचे सुद्धा इथंच राहायला हो रात्रीचे आमचे केअरटेकर आहेत. का? आणि समजा रात्री काही दवाखान्याचं वगैरे काम पडलं समजा तर बाय चान्स, केअरटेकर हां. केअरटेकर प्रथम उपचार त्या ठिकाणी करतील. काय आहे ते लगेच आमचे गृहपाल आहेत, गृहपालांना तर त्यांना ती ट्रेनिंग असते का? मुख्याध्यापक इथं इव्हन 5 ते 7 मिनिटामध्ये पूर्ण पोच आमच्याला या ठिकाणी हजम झालं. जास्तीत जास्त समजा काही इन केस काही समजा बाय चान्स झालं तर लगेच ताबडतोब सगळे इथं शिक्षक असो किंवा कोणी असो, मुख्याध्यापक असतील, गृहपाल असतील, इन केस लगेच पटकन त्या ठिकाणी आम्ही अवेलेबल होतो. तुमचा काय विचार आहे सर, असाचा वाढदिवस वगैरे कोणी साजरा बाहेर करण्यापेक्षा इथं करायला तुम्ही काय विचार करता? मित्र परिवार जो आहे त्या मित्र परिवाराचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की एक चांगलं संकल्पना म्हणतो ना आपण, हो. की बाहेर जायचं आणि उधळपट्टी करायची. त्याच्यापेक्षा. ती उधळपट्टी न करता एक विशेष मुलांसोबत तो बर्थडे साजरा करणं हे म्हणजे त्या विशेष मुलांना एक आनंद देणं आहे. आणि तो आनंद आज करत भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही मित्रपरिवाराने केला, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. आणि राजगिरे साहेबांना मी पुन्हा शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अशा प्रकारे आपण वाढदिवस साजरा केलेला आहे मित्रांनो. तर वाढदिवस तुम्हाला कसा वाटला? मला तरी हे वाटतं की प्रत्येकानं स्वतःचा वाढदिवस हा कुठल्या तरी आश्रमामध्ये जाऊन साजरा करायला पाहिजे बाहेर जाण्यापेक्षा. आणि आम्ही अशा प्रकारे मित्राचा वाढदिवस तर साजरा केलेला आहे. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.